गोव्यातील जनतेच्या सोयीसाठी मौसम.imd.gov.in या संकेतस्थळावर दररोज हवामानाचा अंदाज वर्तवला जातो। पुढील 5 दिवस हवामान कसं असेल, पावसाची स्थिती कशी असेल, मच्छीमारांसह लोकांनी या काळात कोणती खबरदारी घ्यावी अशी सविस्तर माहिती इथे दिली जाते। गेल्या वर्षी पावसाळ्यात खात्यानं दिलेले बहुतांश अंदाज अचूक ठरले, पण यंदा पावसाळा सुरू होण्याआधीपासूनच गोंधळ सुरू झालेला आहे। या आठवड्यात तर खात्यानं दिलेल्या अलर्टमुळे गोंधळात आणखीनच भर पडली आहे। 5 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास खात्यानं 9 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामध्ये 7, 8 आणि 9 रोजी येलो अलर्ट जारी केला होता। म्हणजे उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली होती। 6 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास खात्यानं 10 जुलैपर्यंतचा अंदाज व्यक्त केला होता। त्यातही 10 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी केला होता। गंमत म्हणजे रविवारी 7 जुलै रोजी पावसाने खात्याचा हा अंदाज खोटा ठरवला। त्या दिवशी पहाटेपासूनच गोव्याच्या बहुतांश भागात अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली। साधारण 3-4 तास पडणाऱ्या पावसाची तीव्रता बघून खात्यानं सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास 7 आणि 8 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला। म्हणजे गोव्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भाकीत केलं। पण पाऊस काही थांबला नाही। पावसानं चांगलंच थैमान घातलं। दुपारपर्यंत अनेक भागात पडझडीच्या घटना घडल्या। नद्या नाल्यांना पूर आला, रस्ते पाण्याखाली गेले। आदल्या दिवशी खात्यानं येलो अलर्ट दिल्यानं लोकांनी पावसाला फारसं मनावर घेतलं नव्हतं। रविवार म्हणून अनेक जण ट्रॅकिंगसाठी गेले होते, पण खात्याचा अंदाज फोल ठरला आणि पावसानं राज्याला दुपारपर्यंत चांगलं झोडपून काढलं। यामुळे एका ठिकाणी ट्रॅकर अडकून पडले होते। इतका प्रकार घडल्यानंतर खात्याला जाग आली आणि त्यांनी लगेच 3 वाजण्याच्या सुमारास रेड अलर्ट जारी केला। सुदैवानं सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत। 7 तारखेच्या अनुभवावरून खात्यानं 8 तारखेला ऑरेंज अलर्ट जारी केला। तसंच 8 रोजी 12वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्याची सूचनाही सरकारला केली। त्या सूचनेप्रमाणे सरकारनं शाळांना सुट्टी दिली। खात्यानं 8 रोजी सकाळी 11:30 वाजता 12 तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज वर्तवला होता। त्यानंतर खात्यानं 8 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता 12 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज वर्तवला। त्यात 8 जुलै रोजी रेड अलर्ट आणि 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। म्हणजे 7 तारखेच्या अंदाजामध्ये 8 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट होता। नंतर 8 जुलै रोजी सकाळपासून अतिमुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर दुपारी त्याच दिवशी रेड अलर्ट जारी करण्यात आला। विशेष म्हणजे 8 जुलै रोजी रेड अलर्ट जारी केल्यानंतर पावसाचा जोर ओसरला, म्हणजे तोही अंदाज चुकला। खात्याकडे अत्याधुनिक यंत्रणा, तज्ज्ञ मंडळींची फौज आहे। गेल्या वर्षी खात्यानं वर्तवलेले बहुतांश अंदाज अतिशय अचूक ठरले होते। मग यंदाच एवढा गोंधळ का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। ही बातमी लाईक आणि शेअर करा। तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।